गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा जे काही आपलं आयसी इंजिनमध्ये आपण तुमचं पॉवर सायकल हा टॉपिक स्टडी करतो, बरोबर आहे. तर पॉवर सायकलमध्ये आतापर्यंत आपण एक 3 सायकलचा त्या ठिकाणी डिटेल स्टडी केला. ठीक आहे. डिटेल स्टडीमध्ये आपण काय बघितलंय, त्या ठिकाणी तुमचं पीव्ही डायग्राम असेल, टीएस डायग्राम असेल. ठीक आहे. त्या पीव्ही आणि टीएस डायग्राम रिप्रेझेंटेशनवरून आपण त्या ठिकाणी तुमची जी काही इंजिनची त्या सायकलसाठीची थर्मल इफिशियन्सी किंवा मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणता येईल, तर त्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केला होता. त्यानंतर जी काही इफिशियन्सी असेल ती इफिशियन्सी कोणत्या फॅक्टरवर ती डिपेंड्स असते ते फॅक्टर्स बघितले होते. मीन्स कुठला फॅक्टर त्या ठिकाणी चेंज झाल्यावर तुमची इफिशियन्सीवरती त्याचा काय इफेक्ट होतो. ठीक आहे. तर या लेक्चरला आपण नेक्स्ट सायकल आहे तुमची, नेक्स्ट सायकल आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर आयसी इंजिन मध्ये जो काही पॉवर सायकल टॉपिक होता त्यामध्ये पहिली आपण सायकल स्टडी केली होती तुमची कार्नोट सायकल, जी काही टोटली थेरोटिकल सायकल दॅट कार्नोट सायकल. त्यानंतर सायकल बघितली होती आपण ऑटो सायकल. ठीक आहे. ऑटो सायकल नंतर थर्ड बघितली होती आपण लास्ट लेक्चर त्या ठिकाणी तुमची डिझेल सायकल, बरोबर आहे. डिझेल सायकल. त्यानंतर या लेक्चरला आपण महत्त्वाची सायकल असणार तुमची फोर्थ, दॅट इज ड्युएल सायकल. ड्युएल सायकल. आता नेटमध्ये ड्युएल मीन्स त्या ठिकाणी दोन. ठीक आहे. तर दोन मीन्स त्या ठिकाणी काय असणार आहे, तुमची जी काही ड्युएल सायकल असणार आहे दॅट ड्युएल सायकल डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स, किंवा त्या ठिकाणी काय म्हणता येईल, जी काही सायकल असणार आहे दॅट ऑपरेटिंग बिटवीन 2 फॅक्टर्स. जी काही आपण बघितली होती, एक सायकल बघितली होती टोटली तुमच्या कॉन्स्टंट प्रेशरवरती डिपेंड असते, एक असते कॉन्स्टंट व्हॉल्यूमवरती डिपेंड. आता ड्युएल सायकल, तर ड्युएल सायकल जे बघणार आहोत आपण, दॅट ड्युएल सायकल्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिक्स्ड सायकल. ठीक आहे. ड्युएल सायकलला सारखे काय म्हणतात त्या ठिकाणी, मिक्स्ड सायकल. ठीक आहे. का म्हणतात मिक्स्ड सायकल, बिकॉज हीट इज सप्लाइड partly, heat is supplied partly at constant volume and at constant pressure. जी काही आपण तुमच्या एअरला हीट सप्लाइड करणार आहोत, तर हीट सप्लाइड आपण त्या ठिकाणी टोटली कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा टोटली कॉन्स्टंट प्रेशर प्रोव्हाइड न करता ती कशी करणार या ठिकाणी, काही प्रमाणात ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला सप्लाय करणार आहे आणि काही प्रमाणात ऍट कॉन्स्टंट प्रेशरला सप्लाय करणार. मीन्स पार्टली ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड पार्टली ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट सप्लाय या सायकलमध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे. तर त्याचं पीव्ही आणि ड्युएल सायकलच काय म्हणतात त्या ठिकाणी, मिक्स्ड सायकल. आता ही मिक्स सायकल कशी सांगितलं तुम्हाला, जी काही सप्लाय करणार आपण ते ऍट पार्टली प्रेशर आणि ऍट पार्टली किंवा पार्टली ऍट प्रेशर आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला त्या ठिकाणी काही प्रमाणात तुमची हीट सप्लाय करतात. तर यासाठी जी काही इफिशियन्सी फाइंड आउट करायची आपल्याला ड्युएल सायकलची, त्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती त्या ठिकाणी पीव्ही आणि टीएस डायग्राम रिप्रेझेंटेशन महत्त्वाचं. ठीक आहे. तर आता ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला त्या ठिकाणी हीट सप्लाइड दाखवायची आपल्याला, बरोबर आहे. तर फर्स्टली आपण पीव्ही आणि टीएस डायग्राम रिप्रेझेंटेशन बघूया. तर पीव्ही आणि टीएस डायग्राम तुम्हाला 4 स्ट्रोक म्हणजे तुमचे कुठले असतात, एक सक्शन, दुसरा कॉम्प्रेशन, थर्ड एक्सपान्शन आणि फोर्थ एक्झॉस्ट. तर तेच आपल्याला पीव्ही आणि टीएस डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचं. तर पहिला स्ट्रोक आहे तुमचा कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे तुम्हाला कॉम्प्रेशन प्रोसेस कशी असते तुमची, आयसेंट्रोपिकली किंवा त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. या ठिकाणी जे काही कॉम्प्रेशन होणार आहे एअरचं, दॅट कॉम्प्रेशन प्रोसेस फ्रॉम पॉइंट 1 to 2 ला काय म्हणजे तुमचं कॉम्प्रेशन होणार आहे एअरचं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हीट सप्लाय केली जाणार नाही. आता
आता हीट सप्लाय करणारे आपण ऍट पॉइंट 2 to 3, पण या ठिकाणी जी काही पहिली हीट सप्लाय करणार आहे आपण ती ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला करणार, बरोबर आहे. 2 to 3 ला पार्टली जी काही प्रमाणात हीट सप्लाय करणार आहे ती ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पहिली जी काही हीट सप्लाय करणार आहे 2 to 3 ला ती कशी होईल, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यानंतर परत रिमेनिंग जी काही हीट सप्लाय करणार आहे आपण 3 to 4 ला, 3 to 4 ला सुद्धा काय करतो आपण या ठिकाणी हीट सप्लाय, पण ती कशी करणार आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. इथे काय असणार, तुमचा प्रेशर कॉन्स्टंट असणार, ठीक आहे. 3 to 4. त्यानंतर 4 to 5 काय होईल या ठिकाणी, एअरचं एक्सपान्शन होणार आहे. एअरचं काय होणार या ठिकाणी, एक्सपान्शन होणार. एक्सपान्शन कसं होणार आहे तुमचं त्या ठिकाणी, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन ऑफ एअर. त्यानंतर 5 to 1, 5 to 1, 5 to 1 या ठिकाणी काय होणार तुमची हीट रिजेक्ट होणार. 5 to 1 ला काय होणार, हीट रिजेक्ट. बट हीट रिजेक्ट होताना तुमचा व्हॉल्यूम जो असणार दॅट व्हॉल्यूम विल बी कॉन्स्टंट. आले लक्षात. तर जे काही कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन प्रोसेस आहे ती कशी आहे, आयसेंट्रोपिक, मीन्स तुमची रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. PV raised to gamma is equal to कॉन्स्टंट. आलं लक्षात. 1 to 2 ला काय होणार आहे, एअरचं कॉम्प्रेशन होणार आहे. 2 to 3 ला काही प्रमाणात हीट ऍडिशन केली जाईल ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. 3 to 4 ला परत हीट सप्लाय केली जाईल किंवा हीट ऍडिशन केली जाईल ऍट कॉन्स्टंट प्रेशर. 4 to 5 ला काय होईल, एअरचं एक्सपान्शन होईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हीट रिजेक्ट होणार नाही किंवा हीट ऍडिशन होणार नाही. ठीक आहे, इथे काय होणार आहे, फक्त एअरचं एक्सपान्शन होणार आहे. आणि 5 to 1 ला काय होणार आहे, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला त्या ठिकाणी तुमची हीट रिजेक्ट केली जाईल. स्टील रिचेस ऍट कंडिशन 1, किंवा जी काही कंडिशन 1 भेटेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काय करत असणार आहे, हीट रिजेक्ट करा. पीव्ही डायग्राम समजतो सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमची टीएस डायग्राम. आता टीएस डायग्राम 1 to 2 काय होतं तुमचं, कॉम्प्रेशन होतं, बरोबर आहे. 1 to 2. त्यानंतर 2 to 3 ला काय होतं, हीट ऍडिशन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. परत 3 to 4 ला काय होत आहे, 3 to 4 पासून परत हीट ऍडिशन होते. हीट ऍडिशन कशी होते तुमची, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. त्यानंतर 3 to 4 to 5 काय होत आहे त्या ठिकाणी तुमचं ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ठीक आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. पुढे 5 to 1 जे काय होणार आहे ते काय होणार आहे, हीट रिजेक्शन. हीट रिजेक्शन. इथे काय होणार आहे, हीट ऍडिशन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हीट आपण त्या ठिकाणी काय करतोय, सप्लाय करतोय. टीएस डायग्राम समजले सर्वांना. तर पीव्ही आणि टीएस डायग्राम ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. यानुसारच तुमचं पुढचं जे काही डेरिव्हेशन आहे ते डिपेंड करेल. आता जे काही असेल तुमचं, जे काही मी आता तुम्हाला पीव्ही आणि टीएस डायग्राम बद्दल सांगितलं तेच तुम्हाला इनवर्ट्स मध्ये त्या ठिकाणी राईट डाऊन करावं लागेल. तर या ठिकाणी कुठली प्रोसेस ऍड झाली तुमची, 5 to 1 ला. 5 to 1 ऍड झाली म्हणजे काय केलं, तुमचं जे काही हीट ऍडिशनची स्टेज होती ती आपण एक स्टेज वाढवली ऍट कॉन्स्टंट प्रेशरला आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. ठीक आहे, या अगोदर काय होतं, एकाच वेळेला तुमची हीट सप्लायड असेल ती आपण करत होतो. पण या ठिकाणी त्याचं काय झालंय, डिवायडेशन झालं, बरोबर आहे. तर एक प्रोसेस तुमची ऍड झाली. मग आता जी काही प्रोसेस असणार आहे 1 to 2, दॅट 1 to 2 प्रोसेस इज रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन ऑफ एअर. त्यालाच काय म्हणतो, आयसेंट्रोपिक compression of air. Isotopic compression of air. पुढे जी काही 2 to 3 प्रोसेस होणार आहे ती कसली प्रोसेस आहे तुमची, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, बरोबर आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. हीट सप्लाय during this process at constant volume. Constant volume असणार त्या ठिकाणी काय होणार आहे, हीट सप्लाय होणार.
to the air. Heat supplied to the air during this process at constant volume. ठीक है, heat supplied कुठे करतो आपण air. त्यानंतर 3 to 4 ला once again काय होतंय परत, it is a constant pressure process. Constant pressure process. Constant pressure असताना आपण काय करणार आहे त्या ठिकाणी हीट ऍडिशन किंवा पार्टली हीट ऍडिशन होती, बरोबर आहे का? पार्टली म्हणा, पार्टली हीट ऍडिशन. इथे पण काय होणार आहे, पार्टली हीट ऍडिशन. पार्टली हीट, पार्टली म्हणजे काही प्रमाणात जे टोटल हीट सप्लाय करणार आहे ते किंवा काय काही अमाउंट. पार्टली हीट ऍडिशन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, आता कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे कोणती गोष्ट झाली त्या ठिकाणी आयसोबॅरिक प्रोसेस आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर ती आयसोकोरिक प्रोसेस. सेकंड इयरला बघितलंय. ठीक आहे, त्यानंतर 4 to 5 ला काय होणार त्या ठिकाणी आयसेंट्रोपिक एक्सपान्शन ऑफ एअर. आयसेंट्रोपिक एक्सपान्शन ऑफ एअर, बरोबर आहे, आयसेंट्रोपिक एक्सपान्शन. त्यानंतर 5 to 1 ला काय होते, कोणती प्रोसेस ती कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. ड्यूरिंग दिस प्रोसेस काय होतंय, हीट इज रिजेक्टेड. आणि कुठपर्यंत रिजेक्ट होणार आहे, दॅट हीट इज रिजेक्टेड till the condition 1 is reached. जोपर्यंत आपण कंडिशन 1 ला पोहोचत नाही तोपर्यंत तुमची त्या ठिकाणी हीट रिजेक्टेड करणार, बरोबर आहे. ड्यूरिंग दिस प्रोसेस काय होणार आहे, 5 to 1 ला त्या ठिकाणी हीट रिजेक्टेड मीन्स QR. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ड्युअल सायकल साठी तुमची इफिशियन्सी काढायची, थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे, तर थर्मल इफिशियन्सी कशी फाइंड आउट करतो माहिती आहे तुम्हाला. आता या ठिकाणी आपण फर्स्ट कन्सिडर करूया मास ऑफ एअर इज 1 kg. कन्सिडर मास ऑफ एअर इज मास ऑफ एअर m is equal to 1 kg. ठीक आहे, पुढे काय प्रोसेस आपण नेक्स्ट त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, ड्युअल सायकल च्या ठिकाणी इफिशियन्सी फाइंड आउट करतो. Efficiency of dual cycle is equal to output upon input. म्हणजे काय थोडक्यात त्या ठिकाणी नेट वर्क डन अपॉन हीट सप्लाय. वर्क डन काय आपल्याला त्या ठिकाणी तुमचं आउटपुट अपॉन इनपुटला काय ठिकाणी करतो आपण त्या ठिकाणी हीट सप्लाय करतो. मीन्स QS हीट सप्लाय. आता नेट वर्क डन कसं फाइंड आउट करतो आपण त्या ठिकाणी, जी काय हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड इज युअर नेट वर्क डन अपॉन हीट सप्लाय. आता या ठिकाणी आपल्याला हीट सप्लाइड माहिती आहे, हीट सप्लाइड होताना ऍट कॉन्स्टंट प्रेशरला आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होते, बरोबर आहे. जी काय हीट सप्लाइड होणार आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता 2 to 3 प्रोसेस मध्ये हीट ऍडिशन होते. कशी होते ती तुमची ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणून इथे इक्वेशन काय आहे तुमचं, m into Cv delta T. Delta T means T3 minus T2. T3 minus T2 plus addition. अजून हीट ऍड केली आपण ऍट कॉन्स्टंट प्रेशरला प्लस काय हीट ऍडिशनचा किंवा हीट सप्लाय ऍट कॉन्स्टंट प्रेशर मीन्स Cp into delta T. Delta T means 3 to 4 means T4 minus T3. आला इथपर्यंत लक्षात. त्यानंतर पुढे हीट रिजेक्शन. हीट रिजेक्शन किती होतं या ठिकाणी, 5 to 1 प्रोसेसला हीट रिजेक्ट केली जाते, बरोबर आहे, सॉरी 5 to 1 ला. ठीक आहे, तर हीट रिजेक्शन कुठे होतं तुमचं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मग या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम मीन्स काय इक्वेशन तुमचं m into Cv into T5 minus T1. T5 minus T1. ठीक आहे, तुम्हाला हीट सप्लाय भेटली, हीट रिजेक्शन भेटलं. यावरून तुम्ही इफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहू शकता. इफिशियन्सी ऑफ ड्युअल सायकल इज इक्वल टू काय लिहिता येते, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. हीट सप्लायची आणि रिजेक्शनची काय, mCv into
T3 minus T2 plus mCp into T4 minus T3 पुढे काय मायनस हीट रिजेक्शन मीन्स काय या ठिकाणी मायनस mCv into T5 minus T1 अपॉन हीट सप्लाई किती mCv into T3 minus T2 plus mCp into T4 minus T3 इथपर्यंत आलं लक्षात. आता हे जर सॉल्व्ह केलं जर ब्रॅकेट तुमचे किंवा जे काही डिनोमिनेटरचा फॅक्टर आहे तो सेपरेटली जर त्या ठिकाणी डिवाइड केला तर तुमचे ही टर्म त्या ठिकाणी कॅन्सल होईल. बरोबर आहे. रिमेनिंग टर्म्स काय होतील मायनस. ठीक आहे. इथे काय आला 1 मायनस रिमेनिंग टर्म काय राहिली जशी तशी काय ती m Cv T5 minus T1 upon खाली रिमेनिंग टर्म जशी मीन्स mCv T3 minus T2 plus mCp T4 minus T3 पुढे काय करता येईल या ठिकाणी सपोज मास आपण जर कॉमन घेतलं फॅक्टर दोन्ही तिथे मास कॉन्स्टंट निघेल इथे निघेल मास काय होईल त्या ठिकाणी कॅन्सल होईल किंवा मास साठी व्हॅल्यू व्हॉल्यूम सबस्टिट्यूट केली तर काय रिमेनिंग राहील 1 मायनस Cv into T5 minus T1 upon Cv into T3 minus T2 plus mCp सॉरी m आपण आता कॅन्सल केलं तो कॉमन काढला Cp into T4 minus T3. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे Cp by Cv चं रिलेशन काय असतं. Cp by Cv मीन्स गॅमा. ठीक आहे. आता आपल्याला गॅमाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. Cp कुठे येते मग काय करावं लागेल इथे गॅमाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्यासाठी तुमचा डिवाइड बाय Cv तर होल टर्म त्या ठिकाणी डिवाइड करायचं मायनस नंतर इथे काय Cv कॅन्सल होईल इथे पण काय होईल Cv कॅन्सल होईल मग काय रिमेनिंग टर्म राहते तुमच्या T5 minus T1 upon T3 minus T2 plus gamma into T4 minus T3. आता या ठिकाणी तुम्हाला एक इक्वेशन भेटली कारण तुम्हाला या ठिकाणी टेम्परेचरच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या इन टर्म्स ऑफ T1 जे काही लोवेस्ट टेम्परेचर असेल तर त्या लोवेस्ट टेम्परेचरच्या टर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ज्या काही अदर टेम्परेचरच्या व्हॅल्यू असतील त्या सबस्टिट्यूट करायच्या. बरोबर आहे. काय म्हणतात या ठिकाणी तुमचं जे काही रिमेनिंग टर्म्स म्हणजे कुठल्या टर्म्स राहिले तुम्हाला जे काही इथे दिसतात T1 सोडून T5 असेल T3 असेल किंवा T4 असेल तर या सर्व टेम्परेचरला तुम्हाला इन टर्म्स ऑफ टेम्परेचर T1 ने एक्सप्रेस करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण जे काही तुमचं प्रोसेसेस दिलेले आहेत एक प्रोसेस आहे तुमचे दोन प्रोसेस आहेत 1 to 2 आणि 4 to 5 रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस एक आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम एक आहे कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि एक परत तुमची लास्ट जी प्रोसेस आहे ती कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आता या ठिकाणी तुम्हाला इन टर्म्स ऑफ T1 जर त्या ठिकाणी टेम्परेचर एक्सप्रेस करायचे असते तर कसे करते त्यासाठी आपल्याला पहिल्या टर्म मध्ये तुम्हाला कॉम्प्रेशन रेशो माहिती काय आहे. ठीक आहे. तर कॉम्प्रेशन रेशो मीन्स तुमचं जे काही व्हॉल्यूम असणार व्हॉल्यूम बिफोर दी हीट सप्लाय टू दी व्हॉल्यूम आफ्टर हीट सप्लाय त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्रेशन रेशो. म्हणजे काय थोडक्यात स्ट्रोक व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॅल्यू अपॉन क्लिअरन्स. बरोबर आहे. हा झाला तुमचा आरसी. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुमचं कट ऑफ रेशो जनरेट करतो आपण रो ने. तर कट ऑफ रेशो मीन्स काय तुमचं त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही एक्सपान्शन करता ठीक आहे तर इट इज द रेशो ऑफ कशाचा रेशो असतो तो व्हॉल्यूम आफ्टर एक्सपान्शन टू दी व्हॉल्यूम बिफोर एक्सपान्शन. कट ऑफ रेशो तुम्हाला
V5 अपॉन V4 हा काय झाला तुमचा कट ऑफ रेशो. कट ऑफ रेशो बिफोर इट सप्लाइड आफ्टर इट सप्लाइड काय असतो कट ऑफ रेशो एक्सपान्शन रेशो झाला V5 अपॉन V4 काय असेल तुमचा एक्सपान्शन रेशो. तो एक्सपान्शन रेशो कसा रेट करतो आपण RN V5 अपॉन V4. त्यानंतर कट ऑफ रेशो काय आहे तुमचा या ठिकाणी कट ऑफ रेशो डिनोटेड बाय रो काय असतो व्हॉल्यूम at the end of heat supply to the volume before heat supply. Volume at the end of heat supply means V4 upon V3. हे एका प्रोसेस साठी घेतलं. तुम्हाला याला आपण कसं लिहू शकतो त्या ठिकाणी V4 upon V3. हा काय झाला तुमचा कट ऑफ रेशो. ठीक आहे व्हॉल्यूम ऍट द एंड ऑफ हीट सप्लाय टू द व्हॉल्यूम बिफोर हीट सप्लाय. बरोबर आहे V4 अपॉन V3. त्यानंतर पुढे एक्सप्लोजन रेशो किंवा त्यालाच म्हणतात प्रेशर रेशो. समजलं सर्वांना. तर आपण डिनोट करतो अल्फा. आता अल्फा मीन्स तुमचं काय असतं त्या ठिकाणी प्रेशर रेशो. तर प्रेशर रेशोची डेफिनेशन काय सांगता येईल त्या ठिकाणी इट इज द रेशो ऑफ pressure at the end of pressure before the heat supply. Pressure before the heat supplied to the pressure at the end of heat supply. The pressure before at the end of heat supply. At the end of heat supply ला pressure किती त्या ठिकाणी तुमचा PV डायग्राम मध्ये बघा. At the end of heat supply pressure ratio will be P4. काय P pressure before the heat supply. Pressure before the heat supply to the pressure at the end of heat supply. P3 upon P4 काय झाला तुमचा प्रेशर रेशो. त्याला आपण काय म्हणतो एक्सप्लोजन रेशो. आता 3 to 4 प्रोसेस साठी घेतला. बरोबर आहे. जर 3 to 2 प्रोसेस साठी जर घ्यायचं झालं तर काय त्या ठिकाणी P2 अपॉन एक कन्सिडर. आता इन टर्म्स ऑफ टेम्परेचर आपल्याला काय करायचं ऑल टेम्परेचर जे असतील ते इन टर्म्स ऑफ T1 त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता या ठिकाणी पहिली प्रोसेस आहे तुमची आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन. तर आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन साठी आपण त्या ठिकाणी रिलेशन माहिती तुम्हाला काय असतं 1 to 2 आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन साठी आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन ते काय लिहू शकतो आपण रिलेशन तुमचं टेम्परेचरचं T2 अपॉन T1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 रेस टू gamma मायनस 1. पण आपल्याला माहिती आहे तुमचं V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू V1 अपॉन V2 म्हणजे काय तुमचा या ठिकाणी कॉम्प्रेशन रेशो. तर याला T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट होईल आपल्याला T1 into V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू RC कॉम्प्रेशन रेशो मीन्स V1 अपॉन V2. इथे काय लिहिणार आपण RC रेस टू gamma मायनस 1. T2 ची व्हॅल्यू भेटली. त्यानंतर फॉर प्रोसेस 2 to 3 प्रोसेस कुठली प्रोसेस तुमची कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मीन्स आयसोप्रिक प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूम. यामध्ये तुम्हाला रिलेशन माहिती आहे प्रेशर आणि टेम्परेचर. काय लिहिता येईल या ठिकाणी P3 अपॉन T3 इज इक्वल टू P2 अपॉन T2. तर तुम्हाला T2 ची व्हॅल्यू माहिती आहे बरोबर आहे. तर T3 ची व्हॅल्यू कशी लिहिता येईल आपण आपल्याला T3 इज इक्वल टू T2 into
P3 is equal to T2 into P3 upon P2. P3 upon P2. P3 upon P2. तर त्यात नंतर मी प्रेशर रेशो काय सांगितलं होतं, प्रेशर बिफोर हीट सप्लाइड टू दी प्रेशर ऍट दी एंड ऑफ हीट सप्लाय. 3 to 4 साठी P3 by P4 आणि 2 to 3 ला काय या ठिकाणी P2 प्रेशर रेशो बघा. प्रेशर रेशोची डेफिनेशन काय त्या ठिकाणी तुमचे प्रेशर बिफोर इट इज द रेशो ऑफ प्रेशर बिफोर हीट सप्लाइड टू दी प्रेशर बिफोर हीट सप्लाइड टू द प्रेशर ऍट द एंड ऑफ हीट सप्लाय. बरोबर आहे. P3 upon P4 मीन्स प्रेशर रेशो. बरोबर आहे. तर या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. बरोबर आहे. therefore T3 ची व्हॅल्यू काय मिळेल मला या ठिकाणी T2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. T1 into RC raised to gamma minus 1. बरोबर आहे. प्रेशर रेशो काय सांगता आपला P3 upon P4. बरोबर आहे. P3 upon P4. पण आपल्याला या ठिकाणी काय भेटलंय कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला P3 ला P3 upon P2 भेटलंय. बरोबर आहे. तर P3 upon P2 P3 upon P2 ला आपण या ठिकाणी प्रेशर रेशो म्हणू शकतो इंटू अल्फा. बरोबर आहे. P3 upon T2 P3 upon P2 ला काय म्हणायचं या ठिकाणी. बरोबर आहे ना. द एंड ऑफ P4 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. बरोबर आहे. कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय या ठिकाणी असेल तुमचं हीट सप्लाय. हीट सप्लाय म्हणजे तुमची या ठिकाणी 2 to 4 पर्यंत होते. बरोबर आहे. जर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल तर कॉन्स्टंट प्रेशर साठी तुम्ही असं म्हणू शकता P2 जो असेल तुमचा दॅट P2 is equal to P4. कारण ती काय प्रोसेस तुमची कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. तर P2 is equal to P4 जर म्हटलं तर इथे काय व्हायचं काय करू शकतो तुम्ही अल्फा म्हणून सबस्टिट्यूट करू शकता ऍज अ प्रेशर रेशो. ठीक आहे. दुसरी व्हॅल्यू भेटली. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे तुमची 3 to 4. तर 3 to 4 प्रेशर प्रोसेस कोणती तुमची त्या ठिकाणी 3 to 4 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. बरोबर आहे. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणल्यावर या ठिकाणी तुम्हाला काय देता येईल आयसोबॅरिक प्रोसेसचा रिलेशन म्हणजे तुम्हाला याच्यात व्हॉल्यूम अँड टेम्परेचर काय V4 upon P4 is equal to V3 upon P3. बरोबर आहे. P3 ची व्हॅल्यू माहिती आहे. आता तुम्हाला P4 ची व्हॅल्यू काढता येईल. P4 is equal to in terms of temperature T1 त्या ठिकाणी इनपुट झाला पाहिजे. बरोबर आहे. P4 is equal to P4 इकडे जाईल आणि रिमेनिंग टर्म्स काय असेल त्या ठिकाणी तुमच्या V4 into P3. बरोबर आहे. इथे काय येईल अपॉन ला V3. बट V4 upon V3 माहिती आहे तुम्हाला काय P4 is equal to P3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा फ्रॉम आवर इक्वेशन काय T1 into RC raised to gamma minus 1 into alpha. बरोबर आहे. V4 upon V3 काय असतो तुमचा कट ऑफ रेशो इंटू रो. V4 upon V3 च्या ऐवजी काय दिलं आपण त्या ठिकाणी रो मीन्स कट ऑफ रेशो. पुढे नेक्स्ट प्रोसेस आहे तुमची 3 to 4 नंतर रिमेनिंग जी काही उरली 4 to 5 जी प्रोसेस असणार आहे तुमची ती असणार आहे आयसेंट्रोपिक प्रोसेस. ठीक आहे. तर आयसेंट्रोपिक प्रोसेस साठी काय देऊ शकता तुम्ही या ठिकाणी 4 to 5 आयसेंट्रोपिक एक्सपान्शन. बरोबर आहे. मग आयसेंट्रोपिक प्रोसेस झाली रिलेशन म्हणजे तुम्हाला 4 to 5 काय T5 upon T4 is equal to काय V5 upon
V4 raised to gamma minus 1 is equal to T5 is equal to T4 into V5 upon V4 raised to gamma minus 1 बरोबर आहे. T4 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. T4 ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला T1 into RC raised to gamma minus 1 into alpha into rho बरोबर आहे. आता V5 upon V4 ला V5 upon V4 म्हणजे काय तुमच्या या ठिकाणी V5 upon V4 means इथे एक्सप्रेशन काय असतं V अल्टरनेट बरोबर आहे. इथे काय असेल V4 upon V5. आता आपल्याला माहिती आहे V5 upon V4 म्हणजे काय त्या ठिकाणी एक्सपान्शन रेशो. जर V4 upon V5 एक्सपान्शन रेशो असेल ठीक आहे तर V4 upon V5 लिहायचं त्याला आपल्याला काय आपलं V4 upon V5 बरोबर आहे. V4 upon एक्सपान्शन रेशो तर V4 upon V5 ला याला जर टेक केलं तर हे काय V4 upon V5 मीन्स काय तुमचं 1 upon एक्सपान्शन रेशो बरोबर आहे. इकडे बघा V5 upon V4 मीन्स RE तर V4 upon V5 असं लिहिता येईल आपल्याला V4 upon V5 1 upon RE. तर या ठिकाणी तुम्हाला दोन्हीचं रिलेशन माहिती आहे RC upon RE. RC upon RE जर फाइंड आउट केलं तुम्ही RC upon RE काय असेल V1 upon V2 into V5 upon V4 बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी व्हॉल्यूम प्रोसेस तुमचा V4 V5 इज इक्वल टू काय असतो तुमचा V1 असतो बरोबर आहे. जे काही रिलेशन असेल भेटलेलं तुम्हाला कट ऑफ रेशो आणि एक्सपान्शन रेशो आणि कॉम्प्रेशन रेशो काय एक्सप्रेशन भेटलं आपल्याला V1 upon V2 into एक्सपान्शन रेशो आणि RC upon RE. RC means V1 upon V2. पण आपला काय त्या ठिकाणी एक्सपान्शन रेशो डिनोमिनेटरला आहे V5 upon V4 म्हणजे इथं काय आहे तुमचं V4 upon V5 बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी डायग्राम वरून V5 is equal to V1 म्हणजे दोन्ही टर्म कॅन्सल होते. रिमेनिंग टर्म्स काय आहे त्या ठिकाणी RC upon RE is equal to V4 upon V2 बरोबर आहे. V4 upon V2 पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे V4 upon V2 पण V2 is equal to काय त्या ठिकाणी तुमचं V3 कारण कॉन्स्टंट व्हॉल्यूम फोर्स V4 upon V3